तर कसे आहेत मित्र-मैत्रिणींनो, मी तुमचा आवडता बारका व्लॉगर. आज होता चंदू बाबांचा वाढदिवस. मग काही 14 जणांनी 2 पोचले टिपटॉपला, पण केक काय आवडला. मग काय आरामशीर बसला मी गाडीवर आणि आम्ही निघाले प्रकाश टॉकीजच्या. इकडे पण एक दुकान दिसत नव्हतं. एक दुकान दिसलं, तिकडे पण दादा लोकांना केक नाही आवडला. मग काय रिटर्न जाताना आम्हाला एक दुकान दिसलं, पण येताना काय दिसलं काय माहिती. दादा वगैरे ना म्हणते तुम्ही केक, मी इकडे गुलाबाची फुलं बघतो ना बसतो हास. इकडे बसला केक वरती नजर काय मारली, तेवढ्यातच दादाला केक आवडला. मा कसं टाइम बॉम्ब किती सुंदर आहे ना केकचा. गोलू दादाला बोला दादा थोडी फास्ट काय चालली, तर डायरेक्ट 350 ची स्पीड पकड. सॉरी जास्त झालं. जाण्यासाठी एक गाडी कमी होती. मग निपू दादा ना मी आले इकडे साऊच्या 5 मिनिटापासून उभे होते, पण दरवाजा कोण खोलतच नाही. धावून ठोकून शेवटी खोलला दरवाजा ना, घेतली चावी. मग काय दादाला बोलत होता फटकन चल, फोन मध्ये चार्जिंगच नाही. उद्या मारत आणला घरी ना, फटकन लावला मी फोन चार्जला. फोन मध्ये पण फुल चार्जिंग झाली आणि बघतो तर काय 12 वाजले. पण मग तेवढ्यात फोन चेक केला तर 11:50 झालेले. मग काय आम्ही चौघांनी फटकन धाव मारली, कारण की आम्हाला आपल्या मोपाड्यात नाही जायचं होतं. आम्हाला आगरीपाडा, जुना पालघर 4 रस्ता रोड काय काढली. 350 ची स्पीड न पोहोचली. आम्ही तर विचार केलेला होता की इकडे बाबांना सरप्राईज देऊया, पण इकडे तर सर्व जागेच होते, कारण की आपली इंडिया मॅच जी जिंकलेली होती. मग तसंच बाबांची मावशी वगैरे ओवाळणी वगैरे, एक बाजूला ओवाळणी आणि दुसऱ्या साईडला मॅच बघत होते. तेवढ्यात संगू मावशी पण आले. मग आम्ही सर्वांनी डिसाईड केलं की फटाफट केक कापूया. हे पार्टी पॉपर का काय बोलतात, फुटलं तर एकच, पण कचरा एवढा केला की सांगू. एक तर केक पण त्याच्यानी भरून गेलेला. कॅमेरा काय फिरवलं तर बिचारीने खायला. मी फक्त काचेमध्ये एक व्हिडिओज काय काढायला, लाईट बंद करून मला बोलतात की जायचं नाही, स्वतः फोटो काढायला. मी म्हटलं की काढ तू फोटो. कचरा एवढा झालेला की झाडू मारायला लागलेले होते. मग काय तसं आम्ही लोकांनी नाही ते नखरे स्क्रोल वगैरे केले आणि निघाले मग फटकन घरी जायला. तेवढंच फक्त मी बाहेर आलेलाच होता की माझी चप्पल कुठे गेले काय समजतच नव्हतं. पण मी स्वतः विसरलेला होता की मी क्रॉक्स घेतलेली का फ्लिप फ्लॉप घातली. मग तेवढ्यातच आठवलं की मी तर दादाची चप्पल घालून आलेला होता. भुलक्कड बारका व्लॉगर. मग काय फटकन दादाची चप्पल घातली आणि निघाले आम्ही फटकन घरी जायला. लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी तुमचा आवडता बारका व्लॉगर.